देशभरात रविवारी होणाऱ्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात सुरक्षा आणि परीक्षा व्यवस्थेची व्यापक तयारी करण्यात आली आहे। रविवारी सकाळी अमरावती शहरातील ट्रेझरी कार्यालयातून नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सीआयएसएफ जवान आणि स्थानिक पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात संबंधित परीक्षा केंद्रांकडे रवाना करण्यात आल्या। पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आणि उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, शेकडो पोलीस कर्मचारी तसेच सीआयएसएफ जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीपासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। अमरावती शहरातील एकूण 14 परीक्षा केंद्रांवर 4770 परीक्षार्थी परीक्षा देणार असून दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे। परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रांवर कडक तपासणी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना केवळ प्रवेशपत्र, ओळखपत्र, आय कार्ड आणि ट्रान्सपरंट वॉटर बॉटल सोबत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे। याशिवाय इतर कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली आहे। एनटीए कडून सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रश्नपत्रिका पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा केंद्रांकडे पाठवण्यात आल्या। ट्रेझरी कार्यालय परिसरात प्रत्येक परीक्षा केंद्राचे अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आणि उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी परीक्षा व्यवस्थेबाबत माहिती देत सर्व विद्यार्थ्यांना शांतपणे आणि आत्मविश्वासाने परीक्षा देण्यासाठी शुभेच्छा दिल्या। आज सकाळी आपल्याला एनटीएकडनं मेल आला की ट्रेझरीमधनं आपल्याला क्वेश्चन पेपर घ्यायचे आहेत। त्या अनुषंगाने आपण सगळे जे 14 सेंटर्सचे सगळे कॉर्डिनेटर जे आहेत तर त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना क्वेश्चन्स पेपर आणि ते सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। सोबत आपण पाहिलं असेल पुरेसा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी उपलब्ध आहे। या ठिकाणून आता सेंटरला सर्व साहित्य रवाना झालेलं आहे। 11 वाजेपासून मुलांची एंट्रीज चालू होतील, त्यांचं तपासणी होईल, एंट्रीज होतील आणि नंतर दुपारी 2 वाजेपासून पेपर होईल आणि सर्व ठिकाणी पुरेसा असा पोलीस बंदोबस्त आहे। मागील अनुभव लक्षात घेता यावेळेस प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यामध्ये डायरेक्शन्स दिलेले आहेत। माननीय पोलीस आयुक्त महोदय यांनीसुद्धा यामध्ये लक्ष घालून ही परीक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये सुरळीत कशी पार पाडली जाईल याचं नियोजन केलेलं आहे। अमरावती शहरामध्ये टोटल 14 परीक्षा केंद्र आहेत आणि ट्रेझरी ऑफिस इथून जे पेपर्स आहेत ते या ठिकाणून रवाना झालेले आहेत। हे 14 केंद्रासाठी 14 टीम्स ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये महसूलचे अधिकारी आहेत, लोकल पोलीस आहे, सीआयएसएफचे त्या ठिकाणी जवान त्यासोबत आहेत आणि अशी सर्व टीम जी आहे या ठिकाणी रवाना झालेली आहे। सेंटरवर बंदोबस्त व्यवस्था महसूल प्रशासन कशी करणार? सेंटरवर सुद्धा लोकल पोलीसचा बंदोबस्त आहे आणि सीआयएसएफचे जे जवान आहेत ते सुद्धा परीक्षा केंद्रांवरती हजर राहणार आहेत। नीटच्या परीक्षार्थ्यांना काय आवाहन करायला आपण? विद्यार्थ्यांनी सुरक्षेबाबतीत सर्व सोयी केलेली आहे, त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने पेपर द्यावेत। येस।